तुम्हाला मी कुठे राहतोय कसं कळलं? अहो सर, या गावात असा एक तरी माणूस असेल का जो तुम्हाला ओळखत नाही? सर, मला रामाने सांगितलं. पण तुम्ही इथे का आलाय? अहो सर, आम्ही तुमच्यासाठी आलोय. आम्हाला सगळ्यांना तुमची खूप गरज आहे सर. प्लीज चला. वय मालक, तुम्ही परत चला. वय मालक, चला. वय मालक. चला मालक. बघा सर, ज्या सगळ्यांना तुम्ही आपलंसं केलं ना, तेच सगळे आज तुम्हाला आपुलकीने बोलत आहे. सर प्लीज चला ना, प्लीज. पाहिजे तर तुम्ही आमच्या घरी चला मालक, पण इथं नका राहू. वय मालक, चला, आमच्या घरला चला मालक. हे बघा, ऐका माझं तुम्ही. मी तुमच्या भावना समजू शकतो, खरंच समजू शकतो, पण फडके मी नाही येऊ शकत. तुम्ही जा. हो सर, असं काय करतायत तुम्ही? ऑफिसला तरी येणार आहात ना? नाही, कारण आज बलराम दादांचा मला सकाळीच फोन आला होता. नाही, नकोय आम्हाला. अहो असं जेवणाला नाही म्हणून कसं चालेल? तुला सांगितलं ना, नकोय आम्हाला, घेऊन जा. अहो आईसाहेब असं का म्हणून पोट मारायलाय? काय झालं? नाही ते जेवण. जात बघतो. चाल. काय आई, असं नाही करायचं. हं, चला पटकन खाऊन घ्यायचं. एकदम छोटूसा घास घेतलाय बघ आता. हा, हे घ्यायचं चिवचा घास. आई, अगं लहानपणी तूच तर आम्हाला शिकवलं ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्याचं टाकून द्यायचं नाही. लोकांना मिळत नाही, आपल्याला मिळतंय, तर त्याची किंमत ठेवायची. आता तू विसरले, त्याला काय अर्थ आहे? काय दिवस आलेत बाबू, पोरालाच आईचा वर्ग घ्यायची वेळ आली. आणि आता इथं अख्खी शाळा कोणाची? बलराम. अभ्यासक्रम बलरामचा, हेडमास्तर बलराम. त्यामुळे तुझा तास तर होणारच. कारण कसं आहे, अरे अर्जुन, अरे आलास तू? ये, मी पाणी काढून ठेवलं तुझ्यासाठी. होय बाबा. हा, बोला काय पाहिजे? साखर कारखाना पाहिजे आम्हाला. काय? हा, आता वाटण्या होणारच की. मग साखर कारखाना बस झाला. काय झोपेतून उठून बोलते की काय नंदा? मामा, काय आता एवढं का कांगाव करताय?
5 वर्षाचं चेअरमनशिप पद एवढंच तर मागतोय आम्ही. आणि तसं बी आमच्या यांनी समजा प्लॅन केलाय, त्यामुळेच तर झालंय की दूध का दूध पाणी का पाणी. हा अर्जुन, तू बोललास ते एकदम करेक्ट होतं. अरे काल खरंच आजोबा येऊन गेले. काय? अरे काय काय खोटं वाटतंय होय तुला? अरे खरं. पण आमचे दादा आणि वहिनी लागतात, त्यांना भेटायला आम्ही जाणार, त्यांच्याशी बोलायला आम्ही जाणार. तर कृष्णा आत्या काय म्हणाली माहितीये का? काय? तुम्ही दोघं जर त्यांना भेटायला गेलात तर माझं मेलेलं थोबाड तुम्हाला बघावं लागेल. आता काय बोलणार आम्ही तिला? नाही पंक्या, मला सांग, हे जे आपले घरातले टोळ भैरव आहेत, शाली, नंदा, तो बलराम, कृष्णा यांच्या सतत आजूबाजूला असतात का ते? आजूबाजूला म्हणजे ते घरात असतात म्हणून ते आजूबाजूला असतात, एवढंच. नाही पंकज, तू जे आता बोललास ना, कृष्णाईंचं बोलणं बदललंय, वागणं बदललंय, तुला आजच्या मागचा अर्थ कळतोय का? काय? जे दिसतं तसं नसतं, काहीतरी गोम आहे, आणि याचं उत्तर फक्त कृष्णाईच देऊ शकतात. अहो, यात आडेवेडी घेण्यासारखं काय आहे मामा? यासाठीच चाललं होतं ना सगळं? झालं समाधान? झालं. स्वतःची काळजी घेते. अरे अरे कुठे चालला अर्जुन? अरे थांब, अरे थांब की. अरे सांगून तरी तर कुठे लागली नोकरी? आमचा धनी लईच मानी, पण तरी बी तूच माझ्या ध्यानी म्हणी. वाटोळ होईल त्याच, अजून बी केला लागल तो माझा तळतळाटी त्याला. ए बनपड, काय उगा बॉम्ब आलते? तुमचं ना, तुमचं शेटून काय उपयोग नाही बघा. नुसतं नावाला शेटून कामाचे इलेट. शाले, भाऊजी अहो बरोबर बोलतीये ती. आता कुठल्या बहिणीला तिच्या भावासाठी वाईट नाही वाटणार सांगा? लई वाईट अवस्था केली आहे त्या अर्जुनने त्याची. म्हणजे तुडवलाय माझ्या भावाला त्या अर्जुननं. भर चौकात, 4 चौघात, भरल्या बाजारात इज्जत काढली किंवा माझ्या भावाची. काय?